मुंबईतल्या भटक्या आणि पाळीव पण सोडून दिलेल्या प्राण्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी अडॉप्ट अ फ्रेंड फॉरएव्हर अशा पद्धतीची चळवळ सुरू झाली आहे। या उपक्रमांतर्गत एका मुक्या प्राण्याला त्याचं हक्काचं घर मिळावं यासाठी प्राण्यांना दत्तक घेण्याची चळवळ सुरू आहे। मुंबईत आज अशाच एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। प्रत्येक प्राण्याला घर मिळावं या घरासाठी खऱ्या अर्थानं अनेकांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं। पण त्या प्राण्यांचं काय, ज्या प्राण्यांना घराची खरं आवश्यकता आहे हे सगळे इकडे आहेत। माझ्या मागे बघा, तर हे सर्व आहेत बघा, हे ते गोड प्राणी आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं या हक्काचं घर मिळावं यासाठी प्रयत्न एक संस्था करताना दिसते। आपण दादर परिसरात आहोत आणि दादर परिसरात आज यांच्या सगळ्यांचं अडॉप्शन ड्राईव्ह जे आहे ते खऱ्या अर्थाने इकडे पाहायला मिळतं आणि त्याला जोरदार प्रतिसाद प्रत्येकाकडून मिळतात। आम्ही बघतोय लोक प्रतिसाद जोरदार देत आहेत। अनेक वर्षांपासून तुम्ही गोष्ट करताय, तिकडे मेडिकल सुद्धा करण्यात आलंय। या गोष्टी कसं काय गोष्टीकडे होता, ही संकल्पना कशी आली? मी खूप प्राणीप्रेमी आहे। 3 वर्ष झाले मी या क्षेत्रात काम करते आणि जेव्हा मला असं वाटलं की मी खरोखर ह्याच्यासाठी केपेबल आहे तर मी स्वतःचा NGO रजिस्टर्ड केलं, गार्डियन्स ऑफ पॉज इंडिया फाउंडेशन, आणि त्याच्यातर्फे आम्ही खूप काम करायला सुरुवात केली। गाडीच्या खाली झोपले तर मुद्दामून गाडी चालू करून त्यांना मारून टाकतात, त्यांची पिल्लं उचलतात आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन सोडून येतात। आणि ती मदर डॉग जेव्हा ते पिल्लं त्याच्याकडनं उचलली जातात तेव्हा ते मदर डॉगची अवस्था आम्हाला बघवत नाही, ते ती शोधत असते। तुम्ही विचार करा, जर एक बाई असेल, तिच्याकडनं तिचं मूल तुम्ही काढून घेतलं तर तिला कसं वाटत असेल। त्यांना ही भावना आहे, त्यांची अवस्था त्यांच्यापेक्षा काही वेगळी नसते, ते रडतात त्यांच्या मुलांसाठी। आपण माणसं आहोत, आपल्याकडे देवानी सगळंच दिलं आहे, आपण विचार करू शकतो, आपण स्वतःच्या हाताने जेवू शकतो। तर आपला सनातन धर्म पण हेच सांगतो, तुम्ही त्यांची सेवा करा, तुम्ही त्यांना प्रेम द्या। माझा उद्देश हा आहे की आपण माणसं होऊन ह्यांची सेवा नाही केली तर ह्याच्या पुढे मी काहीच नाही बोलू शकत। विकास सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।